मैं भारत का बेटा हूँ, भारत मेरी माता है। इन दो लफ्जों में ही मेरा जीवन गीत समाता है। धन्य धन्य है किस्मत मेरी, धन्य धन्य है किस्मत मेरी, जो इस धरा पर जन्म लिया। मैंने भी अब इसकी सेवा का अब अडिग भीष्म प्रण लिया। आमचे जे युवक आणि आमच्या सगळ्या सहकारी माता भगिनी राऊतबाग आम्ही एक 30 वर्षांपासून सगळे एक कुटुंब म्हणून राहत आलोय आणि आज आम्ही तेच काम करतो जे आमच्या घरात केलं पाहिजे. फक्त इतकेच आम्ही वाट बघत होतो की कोणतरी आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही इथे रविवारच्या दिवशी आणि दिवाळीचा सण तोंडी असताना इथे आलात आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन. सो ॲक्च्युली तर आज मला इथे 100 लोक एक्सपेक्टेड होते, पण ठीक आहे 100 त्या पटीत लोक नाही आहेत, पण तुम्ही आलात ते फार महत्त्वाचं आहे. नमस्कार, मेरा नाम विक्रांत सिंह है और दादा ने एक बात बोली कि मैं बड़ा मूल्यवान वक्त निकाल के आया हूँ. मैं मूल्यवान वक्त निकाल के बड़ा मूल्यवान काम करने आता हूँ दादा. आप मानिए इस चीज़ को, जीवन में आज के डेट में एक बात समझ में आ गई है कि अगर देश बनाना है तो पहले हमें हमारा शहर बनाना होगा, और अगर हमें हमारा शहर बनाना है तो पहले हमें हमारी सोसाइटी ही बनानी होगी. हमारे अगल बगल का जो परिसर है वो ही सबसे ज़्यादा ज़रूरी है. और मैं देखता हूँ कि सोसाइटी तो हमेशा कोशिश करती है, हर एक सोसाइटी कोशिश करती है वो साफ रहे, सुंदर रहे, इसमें कोई शक नहीं है. हर व्यक्ति अपना घर साफ ज़रूर करना चाहता है, अपनी सोसाइटी साफ ज़रूर रखना चाहता है. लेकिन ताई, दादा, काकू, काका, आप सभी लोगों को ये ज़रूर बोलेंगे कि कहीं ना कहीं आज हमारी चूक है कि अभी भी पूना में जो गंदगी, जो कचरा अभी यहाँ से निकला. मैं बैठा हुआ था, मैं आ गया था 8 बजे, मैं बैठा हुआ था यहीं 3 हाथी चौक पे. हमारी स्वच्छता कर्मचारी जो थी, हमारी सफाई कर्मचारी काकू से बात कर रहा था मैं, तो उनका भी मान बढ़ाना बहुत ज़रूरी है, क्योंकि रोज़ काम कर रहे हैं, वो रोज़ काम कर रहे हैं. लेकिन उसके बावजूद हम लोग देखते हैं कि कचरा खत्म होने का नाम नहीं ले रहा, कचरा कहीं खत्म होने का नाम नहीं ले रहा. तो उसका कारण कहीं ना कहीं वो हम ही लोग हैं, और वो समझना बहुत ज़्यादा ज़रूरी आहे. विक्रांत सिंग यांनी जसं आता सांगितलं स्वच्छतेबद्दल, त्या गोष्टी त्यांच्यामध्ये अंकुरित करणं, त्यांना त्याचा अवेअरनेस क्रिएट करणं, या गोष्टींमधनं आम्ही हे चालू करतोय. आणि होतं कसं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पैशाने पण करू शकतो, पण जर पैशाने केलं तर उद्या लोक तिथं टाकणार आहेत परत. पण हेच जर मी स्वतः केलं तर लोक पुढच्या वेळी विचार करतील. जर लहान मुलांनी हे काम केलं तर लोक पुढच्या वेळी विचार करतील आणि तिथं कचरा होणार नाही. यामागची ही बेसिक कन्सेप्ट आहे आणि ती आम्ही डोक्यात घेऊन हा सगळा योजनेचा राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, इनिशिएटिव्ह घेतलेला. हॅलो, आम्ही राऊतबाग रहिवासी सिनियर सिटीजन आहे. तर महत्त्वाचा पाया आम्ही केलेला आहे की प्रत्येक बिल्डिंगमधल्या सिनियर सिटीजन घेतलेल्या आहेत. त्याच्या सगळ्या ह्या माझ्या सख्या पण माझ्याबरोबर आहेत. त्या जर आल्या की त्यांच्या सुना, त्यांची मुलं मुली सगळे बाहेर पडलेले आहेत. आता तुम्हाला दाखवते, आम्ही सकाळी 7:30, 8, पावणे 8 वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे. हे बघा, या इकडं दाखवतो केलेली आहे. तर बऱ्यापैकी झालेलं आहे आम्हाला. हे बघा, प्रत्येक जे स्वच्छ करायचं सुरुवात म्हणतात ना, पहिल्यातल्या स्वतःच्या घरापासून सुरुवात केलेली पाहिजे, तर ती महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आम्ही जसं राऊतबाग सोसायटी झालेली त्याचा इतका आनंद झालेला आहे, तर आपली स्वच्छता आपल्या प्रत्येक घरापासून झालेली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहे की मी जर बाहेर पडले नाही तर बाकीचे येणार नाहीयेत. त्यासाठी मी कोणाची वाट नाही बघितली. पहिलं आम्ही आलेलो आहोत सगळ्याजणी की हातात बायका सुद्धा आलेल्या आहेत, तर आपण सगळ्यांनी बाहेर पडावं हीच इच्छा. आणि ही राऊतबाग ही आमचं सगळं घरच आहे, त्यामुळे आम्ही आज घर साफ करायला सुरुवात केली आहे. दिवाळी आहे, त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होईल की स्वच्छता झाली. दिवाळीत फटाके उडवायचे, उलटाच. ओके, गोकुळधाम सारखी सोसायटी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही एकत्र सगळे. ओला कचरा आणि कोरडा कचरा या 2 डस्टबिन कॉर्पोरेशननी सुद्धा आम्हाला दिलेले आहे. तर प्रत्येकाने हा वेगळाच केला गेला पाहिजे, कारण ओला कचरा आणि कोरडा कचरा एकत्र झाला तर तो भरता येत नाही, सगळा गच्च होतो. त्यामुळे शक्यतो सगळ्यांनी प्लॅस्टिक
जे कोरडं आहे ते वेगळ्या ह्याच्यातच ठेवावं. कारण प्लॅस्टिक जर गेलं, गायी जनावरं खातात आणि त्यामुळे त्यांना काहीतरी मोठे आजार होण्याची शक्यता असते. तर शक्यतो त्यांनी कोरडा आणि ओला कचरा हा वेगळाच ठेवावा आणि मुख्य त्यात प्लॅस्टिक टाकू नये. प्लॅस्टिक टाकलं तर सगळंच खराब होतं, प्राण्यांना सुद्धा त्रास होतो आणि पाणी तुंबतं. पाण्यामध्ये टाकला गेला कचरा तर ते पाणी इतकं तुंबतं की त्याच्यात डास वगैरे बसून अजून घाण होतं. ते साफसफाई करून छान वाटतंय. आज हॉलिडे, तू कस काय आज इकडे? तुला बाहेर खेळायचं नाही का? नाही. मग तुला साफसफाई करायची का? हो. तुला आवडतंय सगळं कराय? हो. तू आता पण तुझे सगळे फ्रेंड्स पण करते त्यांना? हो. मग तू तुझे फ्रेंड्स दाखव सगळ्यांना फ्रेंड्स. काय करतो दाखवू का सगळ्यांना? बस ये रियांश बोलायचं तुला. हा तुझा हा फ्रेंड आहे की नाही? मग तू पण त्यासोबत साफसफाई करतोय? तुला कसं वाटतंय साफसफाई करून? चांगलं. आणि तू कधीपासून साफसफाई करतोय? सकाळपासून का आता झालाय? स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी फेवरेट. स्ट्रॉबेरी तुला आवडत आहे? आणि हे कचरा वगैरे जे तू आज उचलत आहे ऍक्टिव्हिटी करायला कसं वाटतं तुला? चांगलं. चांगलं. नक्की सांग. चांगलं. सर्वांना हे करायला पाहिजे? हा सर्वांना हे करायला पाहिजे? हा करायला पाहिजे ना? हा हे सर्व तुझे मित्र आहे का हा सर्व? हा यांना सगळ्यांना घेऊन करतो. हा. ओके, बाय बाय, थँक्यू. मंथली जे पॅड्स असतात, मुलांचे हगीज असतात, ते तर जास्त मेजर प्रॉब्लेम आहे सगळ्यात. बाकीचा कचरा कसा पण विल्हेवाट करता येईल, पण त्या गोष्टीचा जास्त अवेअरनेस पाहिजे की हे आम्ही पहिल्यांदा प्रत्येकाला सांगते. आता हे बघा, सिनियर सिटीजन आहे, त्यांचे पण हगीज असतात, लहान मुलांचे असतात, मुलींचे पॅड्स वगैरे महिलांचे ते असतात. म्हणजे ही जास्त मोठी आहे, म्हणजे समस्या झालेली आहे. तर आता आम्ही स्वतः पण मी सांगते की जे डिस्टेबल आता पॅड्स निघालेले आहेत, आज त्याचा अवेअरनेस आता सगळ्यांना जनजागृती करण्याचा आवश्यकता आहे. आणि मी त्याच्यावर पण काम करते की जे पॅड तुम्ही आता वापरतायत ना, ते डिस्टेबल म्हणजे तुम्ही खत म्हणून त्याचं वापरता येईल. प्युअर कॉटनचं काम करते मी आता. त्याचा पण अवेअरनेस मी सांगते. प्रॉपर मी त्याचे सेमिनार्स डेमो पण देते प्रॉपर. तर हे मी आता प्रत्येक आपल्या म्हणतात ना, आपल्या घरापासून सुरुवात केली तर त्याचा उपयोग होईल. तर माझं मी घरापासून सुरुवात केलेली आहे. जगह हो, अगर धर्म की भी बात करें तो धार्मिक जगहों पे सबसे ज्यादा काम हमारा हुआ है। और मानिए हमारे धार्मिक जगहों पे सबसे ज्यादा कचरा मैंने निकाला है। तो ये जो अनुभव रह रहा है कि इस अनुभव के दौरान मैं आपको ये जरूर बता सकता हूँ कि हम सभी लोगों का जागृत होना बहुत जरूरी है, क्योंकि और कोई कष्ट नहीं झेलेगा। ये कष्ट अभी मुझे ये देख रहा हूँ, इतने उम्र की काकू आजी आई हुई हैं हमारी, तुमच्या खूप स्वागत आहे आजी. तुमच्या मुले काही आम्हाला असं वाटतं की काय नवीन पिढीला संदेश जाईल की बघा की आमच्या आजी इकडे आहे, आमचे नवीन ये पिढी कुठे आहे. लहान मुलांना संस्कार नुसता शब्द वापरून उपयोग नाहीये. त्याच्यासाठी तुमच्याकडून कृती झाली तर ती कृती तेच लोक करणार. तुम्ही केलं तर करणार, तुम्ही नाही केलं तर ते करणार. घरातल्या पासूनच तुम्ही घरातले स्वतः तुम्ही आवरलं घर तर ती मुलं आवड तुमच्या वागण्यातून द्यायला पाहिजे. गांधीजी नेहमी सांगायचे की मी काही उद्देश करणार नाही तुम्हाला, मी जे कृती करतो तेवढेच तोच माझा उद्देश. माझ्या कृतीमुळे जगात कुठेही वाद चालले, मी स्वतः कधीही वाद घालणार नाही. 78. थँक्यू. हा नाही ऍक्टिव्ह राहणं हे महत्वाचं, चालणं ऍक्टिव्ह राहणं हे महत्वाचं. स्वच्छ राहू, स्वच्छ पुणे, स्वच्छ
महाराष्ट्र स्वच्छ भारत.